नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव? पंजाबराव अवताडे. गाव? जामवाडी. जामवाडी. हा तुमचा जामवाडीचा डॅम बरोबर आहे. आणि इथेच तुमची शेती आहे लागून. हो लागून. किती एकर शेती आहे सर? 16 एकर. 16 एकर शेती आहे. बरं, आता तुम्ही डे फ्रेशला जुळलेले आहे. किती वर्षापासून जुळले? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. तर आता बॉक्सनच तुम्ही घेता दरवर्षी. आता पण आपण आलेलो आहे. आलेलो आता. तर तुम्हाला डे फ्रेशचे रिझल्ट कसे जाणवले? एकदम सुंदर. पहिले कोणत्या पिकापासून जुळले तुम्ही? फल्लीपासून. 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 फल्ली एकरी किती उत्पादन झालं होतं तुम्हाला? ते डेपरेज मारलं तिथं शेंगा भरपूर होत्या. हा म्हणजे 70-80 शेंगा लागल्या होत्या. हा. आणि जिथं मारलं नव्हतं तिथं समजा 30-40 होत्या शेंगा. 30-40 होत्या. त्याच्यानंतर यावर्षी कोणत्या कोणत्या? सोयाबीन घेतलं, तुरी आणि कापूस. हा बरं. काय कसं राहिलं उत्पन्न? तुरीत उत्पन्न एकदम चांगलं राहिलं. किती झालं? टोच राहिला जवळपास. म्हणजे आता पराठीत दरवर्षी आम्हाला एकरी 1-1.5 क्विंटल होय. हा. यावर्षी 2.5 ते 3 क्विंटल झाले. 2.5 ते 3 क्विंटल म्हणजे उत्पन्न वाढलं कापसामध्ये. कापसामध्ये. आणि कपाशीमध्ये कसं राहिलं? कपाशी ती चांगलं राहिलं. बोंड साईज चांगली राहिली, हाईट चांगली झाली, हिरवीगंजपणा राहिली. आणि उत्पादन? उत्पादन चांगलं झालं. 10-11 क्विंटल ॲव्हरेज बसला. 11चा ॲव्हरेज बसला. दरवर्षी 8-9 बसे. अच्छा. म्हणजे ते पण म्हणजे तुमचा डे फ्रेशवर केलेला खर्च निघाला साहेब? निघाला. त्याच्यापेक्षा सवय निघली आमची. सवय निघाली. आणि हॅपी आहे. हो. म्हणजे यावर्षी उत्पादन सर्व चांगलं झालेलं आहे. झालं. आणि आता तुम्हाला ग्रॅन्युअल्स आपण दाखवलेलं आहे. एकरी 500 ग्रॅम टाकायचं आहे. तर हे तुम्हाला आता लागेल आता यावर्षी यूज करायचं आहे आपल्याला. हा. म्हणजे जिथं सोयाबीनला ड्रिंचिंग करता येत नाही तिथंच तुम्हाला सुरुवातीला डे फ्रेश हे 1/2 किलो वापरणार. एकरी 1/2 किलो खतात मिक्स करून जर टाकलं तर तुमचा पहिला डोस स्ट्रॉंग होऊन जाईल आणि टाकलेलं अन्नद्रव्य पुरेपूर लागू पडेल. तर आता जसं आपण वरून देऊ हा, आता जमिनीतून देऊ. जमिनीतून पण देता येईल तुम्हाला. म्हणजे खर्च पण वाचेल, आता ड्रिंचिंगचा खर्च पण वाचेल. आणि त्याच्याचसाठी आपण हे शेतकऱ्यांचं एवढ्या शेतात ड्रिंचिंग करणं शक्य नव्हतं. हा, त्याच्यामुळे हे खूप सुंदर झालं. सुंदर झालं. चला, धन्यवाद साहेब. थँक्यू.